हाय, तुम्हाला पण अशी मधल्या भुकेमध्ये काहीतरी चमचमीत खायचं मन करतं का? मग काय घरामध्ये असेल त्याचा आपण जुगाड लावून काहीतरी रेसिपी करतो. चला, आज पण मी तसं सेम केलं आहे. काय माझ्याकडे ना बर्गरच्या टिक्की होत्या, त्या मी ना तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. मुलांना मधली भूक नेहमीच असते, काय करून द्यावं हा प्रत्येकाला प्रश्न असतो. तसंच मला पण असतं. चला, आज ही अशी जुगाडू रेसिपी करते. छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्या टिक्की तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. आता सोबत माझ्याकडे ब्रेड होते, तर काय केलं, हे ब्रेड मी बटरवरती शेकवून घेतले. बस, बाकी काहीच नाही. आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, केवढे ते कॉस्टली असतात ते बर्गर वगैरे, पण ठीक आहे, असं कधीतरी चालतं घरामध्ये केलं तर. अनहेल्दी असतंच, पण ठीक आहे, चालून जातं. बरं, ह्याच्यावरती आहे ना मी मस्तपैकी बटर लावून शेकवून घेतले ब्रेड, आणि त्याच्यावरती केचप आणि मियोनीज असं बॅटर तयार करून ठेवलेले, ती चटणी ह्या ब्रेडवरती लावून घेतली. आणि सोबतच साईडला कांदा टोमॅटो कापून घेतला. तुमच्याकडे कोबी असेल, अजून काही तुम्हाला भाज्या आवडत असतील त्या असतील तर तुम्ही त्याही का टाकू शकता. बघता बघता आणि बोलता बोलता इथे माझ्या टिक्की मस्तपैकी फ्राय झाल्यात. त्याच तेलामध्ये मी थोडेसे फ्राईज पण फ्राय करून घेणार आहे. हे फ्रोझन आहे सर्व. पटकन असे मी फ्राय करून घेतले आणि इकडे बर्गर बनवला. जे सगळं कटिंग केलं होतं ते एक एक स्लाईसवरती ठेवून दिलं. झालं आपला झटपट रेसिपी तयार. मस्तपैकी जुगाडू रेसिपी आहे, हलक्या भुकेसाठी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची कशी बनली होती. बरं, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच रेसिपीसोबत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जावा. बाय बाय.